नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज डंका. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कितीही आरडाओरडा करत असले, जगाला कितीही धमकावत असले, तरी भारत आता त्यांचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा टेरिफच्या विरोधात निकाल दिला, तेव्हा ट्रम्प प्रचंड पिसाळले होते. जगातील देशांवर ट्रम्प यांनी सरसकट अतिरिक्त 10% टेरिफ लादण्याचा निर्णय या निकालानंतर जाहीर केला होता. भारताने त्याच्यानंतर अमेरिकेबरोबर मुक्त व्यापार करारासाठी ज्या वाटाघाटी होत्या त्या रद्द केल्या होत्या. या वाटाघाटीसाठी जे शिष्टमंडळ अमेरिकेला जाणार होतं त्यांचा दौरा रद्द केला होता. भारताच्या या दणक्यानंतर अमेरिकेचं डोकं थोडंसं ठिकाणावर आलेलं दिसतंय. अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हावर्ड लुटनिक अक्षरशः गुडघ्यावर आलेले आहेत. गुडघ्यावर सरपटत ते भारतामध्ये आलेले आहेत आणि हे तेच लुटनिक आहेत जे अमेरिकेने भारतावर 50% टेरिफ लादल्यानंतर असं म्हणाले होते की आता मोदी शरण येतील आणि डोनाल्ड ट्रम्प यांना सॉरी म्हणतील. हे गोरे अमेरिकी अत्यंत बेरकी आहेत, अत्यंत डांबरट आहेत. ज्या दिवशी हावर्ड लुटनिक भारतामध्ये दाखल झाले त्याच दिवशी अमेरिकेने भारताच्या सौर उपकरणांवर 126% टेरिफ लादण्याचा निर्णय जाहीर केला होता. भारतातले अमेरिकेचे राजदूत सर्गिओ गोर यांच्यासोबत लुटनिक आपले वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना भेटले आणि या भेटीनंतर, या चर्चेनंतर पियुष गोयल यांनी एक्सवर एक पोस्ट अपलोड केली होती की दोन्ही देशांमध्ये जो व्यापार आहे आणि आर्थिक भागीदारी आहे ती वाढवण्याच्या दृष्टीने या भेटीमध्ये अत्यंत फलदायी अशी चर्चा झाली. सर्गिओ गोर यांनी सुद्धा एक्सवर तशाच प्रकारची पोस्ट या भेटीनंतर अपलोड केली होती. लुटनिक यांच्या दौऱ्याबद्दल एक गोष्ट स्पष्ट आहे की हा दौरा अजिबात पूर्वनियोजित नव्हता. लुटनिक अचानक भारतामध्ये आले होते, अचानक टपकले होते असं तुम्ही म्हणू शकता. माध्यमांनी ज्या काही बातम्या दिल्या त्या बातम्यामध्ये एका भारतीय अधिकाऱ्याला कोट करून असं म्हटलंय की लुटनिक यांचा हा दौरा वैयक्तिक दौरा होता. म्हणजे ते सरकारच्या आदेशावरून भारतामध्ये दाखल झालेले नाहीये. म्हणजे माध्यमांनी तरी असं म्हटलेलं आहे. परंतु भारतामध्ये उन्हाळा तापलेला असताना लुटनिक वैयक्तिक भेटीवर भारतामध्ये तडमडायला येतील कशाला? त्यांच्या भेटीचं जे कारण आहे ते त्यांच्या तोंडातून तरी स्पष्ट होण्याचं काहीच कारण नाहीये. लुटनिक यांच्या भेटीनंतर पियुष गोयल माध्यमांशी बोलले आणि माध्यमांशी बोलताना पियुष गोयल यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की टेरिफ बाबत अमेरिकेचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये अधिक स्पष्टता आल्यानंतर मुक्त व्यापार करारावर ज्या वाटाघाटी थांबल्या आहेत त्या पुन्हा एकदा सुरू होऊ शकतील. याचा अर्थ स्पष्ट आहे की टेरिफ बाबत अमेरिकेचं धोरण अत्यंत भोंगळ आहे. ट्रम्प यांचं सारखं तळ्यात मळ्यात चालू असतं. ट्रम्प यांचा जेव्हा मूड चांगला असतो तेव्हा ते वेगळं बोलतात आणि ट्रम्प जेव्हा पिसाळलेले असतात तेव्हा ते वेगळं बोलतात. त्यामुळे ट्रम्प यांचं हे तळ्यात मळ्यात ज्या दिवशी संपेल त्या दिवशी आम्ही मुक्त व्यापार करारावर चर्चा पुन्हा एकदा सुरू करू असा पियुष गोयल यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प सातत्याने सगळ्या जगाची टगेगिरी करतायत. जगातील प्रत्येक देशाला चेपण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचं धोरण त्यांचा मूड ठरवतं. भारताने या टगेगिरीला उत्तर देण्याचा प्रयत्न केला, काही वेळा मौनाच्या भाषेमध्ये. म्हणजे एखादा तुम्हाला काहीतरी बोलला आणि त्याच्यानंतर तुम्ही जर गप्प बसलात तर समोरच्याच्या लक्षात येतं की समोरचा नाराज झालेला आहे. भारताने सुरुवातीला मौनाची भाषा वापरली, अनुल्लेखाने टाळण्याची भाषा वापरली, काही वेळा राजशिष्टाचाराची भाषा वापरली, जी भाषा सगळ्या जगामध्ये वापरली जाते. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांना यातली कोणतीही भाषा समजत नाही हे भारताच्या लक्षात आलं. भारताच्या लक्षात आलं की डोनाल्ड ट्रम्प हे लातो के भूत आहे. त्यामुळे लाथांचा वापर आता भारताने सुरू केलेला दिसतोय आणि त्याचा प्रत्यय गेल्या काही दिवसामध्ये जगाला आलेला आहे. भारताने पहिला दणका दिला म्युनिक सुरक्षा परिषदेमध्ये. जर्मनीच्या म्युनिकमध्ये दरवर्षी ही सुरक्षा परिषद आयोजित केली जाते. जगातील सगळे देश या परिषदेमध्ये सहभागी होत असतात. भारताच्या वतीने एखादा मंत्री सहभागी होत असतो. यंदाच्या फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. भारताच्या वतीने डॉक्टर एस जयशंकर या परिषदेमध्ये सहभागी झाले. जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहान वेडपूल यांच्यासोबत त्यांचं एक सत्र होतं. जयशंकर जेव्हा जेव्हा युरोपमध्ये जातात तेव्हा त्यांना रशियन तेलाच्या संदर्भात प्रश्न निश्चितपणे विचारला जातो. या सत्राच्या दरम्यान हाच प्रश्न पुन्हा एकदा त्यांच्यासमोर उभा टाकला आणि जयशंकर यांनी अफलातून उत्तर दिलं. जयशंकर असं म्हणाले की तेल कंपन्या जेव्हा तेलाच्या खरेदीबद्दल निर्णय घेतात तेव्हा तेलाची उपलब्धता, तेलाची किंमत ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन उत्तम निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात. पुढे ते जे काही म्हणाले ते अत्यंत महत्वाचं आहे. जयशंकर असं म्हणाले की म्हणजे त्यांनी प्रश्नकर्त्याला सांगितलं की तुमच्या प्रश्नाचा अर्थ जर असा असेल की मी निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे का, मी स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो का, मी अशी एखादी निवड करू शकतो का जी कदाचित तुमच्या विचारांशी सहमत नसेल, तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हो असंच आहे. म्हणजे जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की तुम्हाला आवडत असेल नसेल, तुम्हाला रुचत असेल नसेल, आम्ही आमच्या देशाच्या धोरणाप्रमाणे निर्णय घेत राहणार. डॉक्टर एस जयशंकर जे काय म्हणाले त्याला पार्श्वभूमी आहे अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो यांच्या विधानाची, जे विधान त्यांनी याच म्युनिक सुरक्षा परिषदेमध्ये केलं होतं.
मार्को रुबियो असं म्हणाले होते की भारताने आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही रशियाच्या तेलाची खरेदी करणार नाही. जिथे रुबियो यांनी हे विधान केलं होतं त्याच ठिकाणी भारताने हे विधान फेटाळलेलं आहे. अमेरिकेला त्यांची जागा दाखवलेली आहे आणि ज्याला अवकाश दाखवणं म्हणतात. हिंदीमध्ये ज्याच्यासाठी आणखी एक शब्दप्रयोग केला जातो, भाड में जाओ. ट्रम्प यांचं जे वागणं आहे आणि त्यांचं जे बोलणं असतं त्याच्यावरून भारताच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की हा सनकी माणूस आहे आणि याच्या शब्दावर विश्वास ठेवता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा ट्रम्प यांच्या विरोधात निकाल दिला त्याच्यानंतर सेक्शन 122चा आधार घेत ट्रम्प यांनी जगातल्या देशांवर 10% अतिरिक्त टेरिफ लावलं. परत त्यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश सुद्धा दिला की आणखी टेरिफ कसं लावता येईल अशा कायदेशीर तरतुदींचा तुम्ही शोध घ्या. आणि भारताच्या लक्षात आलेलं आहे हे काय खरं प्रकरण नाहीये. त्याच्यामुळे व्यापार करार झाल्यानंतर सुद्धा हा माणूस आपलं डोकं ठिकाणावर ठेवेल आणि जो करार झालाय त्या कराराचं पालन करेल याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे आता भारताने ताणून धरायचं ठरवलंय. जो माणूस आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मानत नाही तो आपल्याला काय मानणार हे आता जगातल्या सगळ्या देशांच्या जवळजवळ लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळे भारताने सुद्धा ठरवलं की एक झटका देऊन टाकूया. हे 22 फेब्रुवारीला भारतीय शिष्टमंडळ अमेरिकेला रवाना होणार होतं मुक्त व्यापार कराराच्या अंतरिम आराखड्याबाबत चर्चा करण्यासाठी. 22 तारखेला रवाना होणार होतं. 22 तारखेला हा दौरा रद्द करण्यात आला आणि पुढे हे शिष्टमंडळ अमेरिकेला कधी जाईल हे भारताने जाहीर केलेलं नाहीये. म्हणजे पुढचं जे वेळापत्रक आहे ते भारताने अजून जाहीर केलेलं नाहीये. याचा अर्थ या वाटाघाटी लोंबकळलेल्या आहेत हे भारताने स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे. अमेरिकेला त्यांनी दाखवून दिलेलं आहे जर तुम्ही मनमानी करू शकता तर आम्ही सुद्धा तुम्हाला फाट्यावर मारू शकतो. खरं तर भारत आपल्या मौनाच्या भाषेतून आपल्या कृतीतून ट्रम्प यांना हे सतत सांगण्याचा प्रयत्न करतोय. ट्रम्प यांना सतत जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही आमच्या बाजूने नसाल तरी सगळं जग आमच्या बाजूने आहे. अलीकडे नवी दिल्लीच्या भारत मंडपमध्ये AI इम्पॅक्ट समिटचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या समिटमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांच्यासह जगातले 18 राष्ट्रप्रमुख उपस्थित होते. 100वर देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या AI इम्पॅक्ट समिटच्या आधी व्लादिमीर पुतिन, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेन भारतामध्ये आल्या होत्या. मॅक्रोन येऊन गेले त्याच्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला द सिल्वा भारतामध्ये आले. लुला द सिल्वा त्यांच्या देशामध्ये रवाना झाले. आता लवकरच कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारतामध्ये येणार आहेत. याचा अर्थ सगळ्या जगाला भारताचं महत्व लक्षात येत आहे. इस्रायलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भव्य स्वागत झालं. भारताने युरोपियन युनियनसह जगातील अनेक देशांची मुक्त व्यापार करार केलेला आहे. अमेरिकाच एकाकी पडलेला दिसतो, बाजूला पडलेला दिसतो आणि ट्रम्प यांना हे दिसतंय. ट्रम्प यांच्या हे लक्षात येत आहे. त्यामुळे भारताने जर फाट्यावर मारण्याची सुरुवात केली तर ट्रम्प यांची तडफड होणं स्वाभाविक आहे. आणि म्हणूनच जे हावर्ड लुटनिक भारताला डोळे वटारून दाखवत होते, असं सांगत होते की मोदी सरपटत येतील, ट्रम्प यांची माफी मागतील, तेच लुटनिक आता गुडघ्यावर आलेले आहेत आणि सरपटत सरपटत अमेरिकेतून थेट भारतामध्ये दाखल झालेले आहेत. अर्थात हे ट्रम्प यांच्या सूचनेशिवाय किंवा आदेशाशिवाय होणं शक्य नाहीये. ट्रम्प हा अत्यंत सनकी माणूस आहे. स्वतःचा अहंकार कुरवाळणारा माणूस आहे आणि स्वतःचा अहंकार कुरवाळण्यातच त्यांचं आयुष्य जाणार आहे. त्यांचा अहंकार कुरवाळतील अशा लोकांची, अशा चाटुकारांची फौज त्यांनी आजूबाजूला बाळगलेली आहे. त्यांच्या अहंकाराला जेव्हा जेव्हा धक्का बसतो तेव्हा ट्रम्प पिसाळतात आणि वाटेल त्या प्रकारची विधानं करतात, वाटेल त्या प्रकारचे निर्णय घेतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ट्रम्प यांनी घोषणा केली होती की आय कॅन डिस्ट्रॉय ट्रेड, आय कॅन डिस्ट्रॉय कंट्रीज. हा माणूस असा आहे की त्याने अमेरिकी लोकांना स्वप्न दाखवलं होतं की अमेरिकेची घसरलेली अर्थकारणाची गाडी मी पुन्हा एकदा रुळावर घेऊन येईन. परंतु या माणसाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये अमेरिकेची जी व्यापारी तूट आहे ती 1.2 ट्रिलियन पर्यंत पोहोचलेली आहे आणि विक्रमी झालेली आहे. आतापर्यंत एवढी व्यापारी तूट अमेरिकेच्या इतिहासामध्ये कधीही नव्हती. म्हणजे टेरिफ अस्त्र जगावर चालून आपण अमेरिकेचं भलं करतो अशा प्रकारचं आव डोनाल्ड ट्रम्प करत होते. परंतु त्यांनी ना अमेरिकेचं भलं केलं ना त्यांनी जगाचं भलं केलं. त्यांनी भलं केलं फक्त स्वतःच. त्यांची जी संपत्ती आहे ती राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये प्रचंड वाढलेली आहे. त्यांचं जे कुटुंब आहे आणि त्यांच्या कुटुंबाचे जे सदस्य आहेत ते श्रीमंत झालेले आहेत. कधी काळी युरोपातले देश, दक्षिण अमेरिकेतले देश हे ट्रम्प यांचं बॅकयार्ड होतं. कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया सारखे देश, जपान सारखे देश अमेरिकेचे पिट्टू होते. परंतु ट्रम्प यांच्या विडाचारामुळे हे सगळे देश आता बिथरलेले आहेत, विखुरलेले आहेत आणि ते आता वेगळ्या पर्यायाच्या शोधात आहेत. त्यांना लक्षात आलंय की अमेरिकेच्या छत्रछायेखाली आता आपण सुरक्षित नाही आहोत आणि अमेरिका आपल्या सोबत उभा राहीलच याची कोणतीही शाश्वती नाहीये. हे देश जगातले अनेक अनेक पर्याय शोधत आहेत आणि त्याच्यामध्ये भारत हा त्यांना सगळ्यात सक्षम आणि भरोसेमंद असा पर्याय वाटतोय. ट्रम्प यांनी जसं त्यांच्या मित्रांना दुखवलं तसंच त्यांनी भारताला सुद्धा दुखावलं. गेल्या 2 दशकामध्ये अमेरिकी सरकारमध्ये जे जे राष्ट्राध्यक्ष झाले ते सातत्याने प्रयत्न करत होते की भारताशी आपले संबंध सुधारावेत.
परंतु ट्रम्प यांच्या सनकीपणामुळे त्यांच्या चाटुकारांनी भारताशी जे अमेरिकेचे संबंध होते, गेल्या 2 दशकामध्ये जे संबंध विकसित झाले होते त्याच्यावर पाणी उतरण्याचं काम केलं. हे जे लुटणीक भारतामध्ये आता सरपाटत आलेले आहेत. भारतावर जेव्हा अमेरिकेने 50% टेरिफ लादलं तेव्हा हे लुटणीक यांचं विधान होतं. ते असं म्हणाले होते की आता 2 महिन्यामध्ये मोदी शरण येतील. सरपटत ट्रम्प यांना सॉरी म्हणतील आणि त्यांना माफ करायचं की नाही हे डोनाल्ड ट्रम्प ठरवतील. लुटणीक यांचं आणखी एक विधान ते असं म्हणाले होते की व्यापार करार जवळजवळ निश्चित झालेला. फक्त मोदींनी ट्रम्प यांना फोन कॉल करण्याची गरज होती, परंतु मोदींनी फोन कॉल केला नाही आणि त्यामुळे हा व्यापार करार होऊ शकला नाही. बरं, हा एकच नमुना नव्हता. ट्रम्प यांच्या प्रशासनातले अनेक लोक भारताच्या विरोधात वाटेल ते बोलत होते. पीटर नवारो हा आणखी एक नमुना, जो व्हाईट हाऊसचा सल्लागार आहे, त्यांनी विधान केलं होतं की भारत ज्या रशियन तेलाची आयात करतोय त्याचा फायदा फक्त ब्राह्मणांना होतोय. म्हणजे भारतामध्ये जी जातीय तेढ आहे ती सुद्धा कशी वाढेल अशा प्रकारचे प्रयत्न हे लोक करत होते. ट्रम्प यांच्या चाटुकारांची फौज भारताच्या विरोधात बेजबाबदार विधानं करत असताना स्वतः राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुद्धा मागे नव्हते. ते सुद्धा आधीमध्ये भारताला दुखवण्याचं व्यवस्थित काम करत होते आणि त्याच वेळी सातत्याने असा घोषा लावत होते की मोदी इज माय फ्रेंड. अमेरिकेकडून हा तमाशा सुरू असताना भारताने सुरुवातीला त्याला कृतीने उत्तर दिलं. मार्को रुबियो, पीटर नवारो, हॉवर्ड लुटनिक ही सगळी मंडळी सातत्याने सांगत होती की भारताने तेल खरेदी करू नये किंवा अशी घोषणा मध्ये मध्ये करत होते की भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. त्या काळामध्ये भारताने रशियाकडून दणक्यात तेल खरेदी सुरू ठेवली. म्हणजे यांना फाट्यावर मारलं. तुम्ही काही म्हणत असाल तरी आम्हाला जे करायचं आहे तेच आम्ही करू. आता दुसरा टप्पा, भारताने आता हा व्यापार कराराची जी चर्चा आहे ती सुद्धा खुंटीला टांगून ठेवलेली आहे, लोंबकळवलेली आहे. त्यामुळे अमेरिकेला एक व्यवस्थित संदेश गेलेला आहे. भारताने आता आपल्या कृतीतून स्पष्ट केलेलं आहे, जर तुम्हाला आमची गरज नसेल तर आम्हाला सुद्धा तुमची गरज नाहीये आणि तुमचं जर आमच्याशिवाय छान चालू शकतं तर आमचं सुद्धा तुमच्याशिवाय उत्तमरित्या चालू शकतं. हॉवर्ड लुटनिक यांची भारत भेट आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे, कारण ते मुळात कोणत्याही आमंत्रणाशिवाय भारतामध्ये दाखल झाले होते. त्यांचा कोणताही कार्यक्रम नव्हता किंवा त्यांची कोणतीही बैठक नव्हती. ते सर्गिओ गोर यांच्यासोबत पियुष गोयल यांना भेटायला गेले. पियुष गोयल यांनी त्यांना व्यवस्थित खाऊ पिऊ घातलं आणि त्यांच्या भेटीनंतर एक्सवर एक पोस्ट अपलोड केला आणि पत्रकारांना सांगितलं की जेव्हा अमेरिकेकडून टेरिफ बाबत त्यांचं धोरण स्पष्ट होईल तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा पुन्हा सुरू करू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हा अडचणीत असतात तेव्हा ते आपल्या एखाद्या खास माणसाला भारतामध्ये रवाना करतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी. आधी त्यांनी सर्गिओ गोर यांना भारतामध्ये पाठवलं होतं आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांना फोन कॉल केला होता आणि व्यापार कराराच्या विषयी त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून म्हणजे ट्रूथ सोशलवरून घोषणा केली होती. आता पुन्हा बहुधा ते अडचणीत आलेत असं त्यांना वाटत असावं, म्हणून त्यांनी हॉवर्ड लुटनिक यांना भारतामध्ये पाठवलेलं आहे. आणि अमेरिकी अर्थव्यवस्थेची जी काही परिस्थिती आहे, अर्थकारणाच्या बाबतीत अमेरिका जेवढ्या डबघाईला आलेली आहे, हे सगळं चित्र आपण जेव्हा पाहतो तेव्हा एक गोष्ट शक्य आहे की भविष्यामध्ये लुटनिक आणि गोर यांच्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प सुद्धा अचानक भारतामध्ये टपकतील आणि नरेंद्र मोदी यांना भेटायला जातील. आपल्याकडे जो आजीबाईचा बटवा असतो त्याच्यामध्ये खराब झालेल्या पोटासाठी एक उपाय आहे. तो उपाय म्हणजे एरंडेलाचं तेल किंवा पाटणकर काढा. आणि या दोन्हीची चव काही फार चांगली नसते, परंतु नरेंद्र मोदी यांनी आता ठरवलेलं दिसतंय की डोनाल्ड ट्रम्प यांना या दोन्ही गोष्टीची चव चाखवायची आणि त्यांनी पहिल्यांदा ही चव चाखवली सुद्धा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीमध्ये उतार पडावा, त्यांचं डोकं ठिकाणावर यावं म्हणून मित्र म्हणून नरेंद्र मोदी हे करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये अशाच काही घटना मी आपल्यासमोर सादर केल्या. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल व्यक्त करा. सबस्क्राईब करा, न्यूटन आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.